नमस्कार, महत्त्वाची राजकीय बातमी पाहूया। भारतीय जनता पक्षासोबत सख्य असलेले राज ठाकरे यांनी ईव्हीएम संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। झालेले मतदान कुठे गेलं हे रहस्य असल्याचे त्यांनी भाष्य केलंय। त्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे उदाहरण देत त्यांच्या गावातील हक्काचं मत कुठे गेलीत असे म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। तर राजू पाटील यांच्या गावातच 1400 मतं होती, मात्र त्यांच्या गावात एकही मत मिळू नये हे आश्चर्यकारक असल्याचे सुद्धा ते म्हणाले। दरम्यान अशाच तक्रारी राज्यातील शेकडो गावागावातून आल्या आहेत। ही जादू कशी झाली हे देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे। महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्र आज संकटात आहे। हे राज्य खतम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। शिवसेना तोडायची, ठाकरे हा ब्रँड संपवायचा, ज्या नावाचं बलय आणि ताकद राज्यात आहे त्या विरोधात दिल्लीतली सत्ता उभी आहे आणि अशा वेळी सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही। या संदर्भात भूमिका घेणे हे सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आणि आयोगाने द्यायला पाहिजे, असेही खासदार संजय राऊत हे म्हणाले।